सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंददायी आणि आरोग्यदायी जावो। जर सोबतीला मधुमेह असेलच तर तुम्ही त्याची नीट काळजी घ्याल आणि एकमेकांना त्रास न देता आनंदाने सुखाने एकमेकांबरोबर राहाल अशी आशा व्यक्त करते। आणि यासाठी तुम्हाला जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवरचे आमचे व्हिडिओज नक्कीच मदत करतील। चला ह्या नोटवरती आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण एक छानशी रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आपलं राष्ट्रीय अन्न म्हणजेच खिचडी सगळ्यांचीच आवडती, अगदी वेळ नसेल कधी किंवा पटकन करण्यासारखा सोपा पदार्थ म्हणजे डाळ तांदूळाची खिचडी। पण याच्यामध्ये तांदूळ वापरत असल्यामुळे बऱ्याचदा मधुमेहींना हा ऑप्शन फार काही सोयीचा वाटत नाही, किंवा डाळ तांदळाची खिचडी खाऊन मधुमेहींची शुगर बऱ्यापैकी वाढते। हा अनुभव तुम्ही घेतला असेल तर यालाच पर्याय म्हणून हे राष्ट्रीय अन्न आपलं किंवा राष्ट्रीय पदार्थ थोडासा मॉडिफाय करत आपण आज एक वेगळ्या प्रकारची खिचडी बघणार आहोत, जी मधुमेहींची रक्तातली साखर फार वाढवणार नाही। आणि ही रेसिपी थंडीसाठी स्पेशल रेसिपी आहे, कारण ह्याचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते थंडीमध्ये हमखास वापरले जातात आणि अगदी सहजगत्या उपलब्ध सुद्धा असतात। आजची रेसिपी आपली अर्थातच आहे बाजरीची खिचडी। थंडीमध्ये बाजरी खूप कॉमनली वापरली जाते, पण बरेच जण बाजरीची भाकरी करून खातात। आणि भाकरी आणि भाजी हे जर तुम्ही कॉम्बिनेशन घेतलं तर ह्या कॉम्बिनेशननी सुद्धा रक्तातली साखर वाढू शकते, कारण बाजरीमध्ये सुद्धा पुष्कळ प्रमाणात कर्बोदक आहेत। बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारण 50 ते 55च्या आसपास म्हणजे मॉडरेट कॅटेगरीमध्ये मोडतो। त्यामुळे जर तुम्ही बाजरीची भाकरी जी बऱ्यापैकी जाड असते आणि मोठी असते आकाराने अशी एक भाकरी खाल्ली तर रक्तातली साखर चटकन आणि बऱ्यापैकी वाढू शकते। पण बाजरीमध्ये काही उपयुक्त घटक सुद्धा नक्कीच आहेत। बाजरीमध्ये लोहाचं प्रमाण चांगलं आहे, बाजरीमध्ये मॅग्नेशियम सारखी खनिज द्रव्ये चांगली आहेत, तसंच बाजरीमध्ये फायबर सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आहेत। फक्त बाजरीचा वापर करताना जर तुम्ही तो योग्य पद्धतीने केलात आणि योग्य कॉम्बिनेशननी केलात, म्हणजे त्याबरोबर तुम्ही जे पदार्थ किंवा इन्ग्रेडियंट्स वापरणार आहात ते योग्य रीतीने निवडलेत, तर बाजरीचा समावेश तुम्ही आहारात जरूर करू शकता आणि ज्यामुळे तुमची रक्तातली साखर फार वाढणार नाही ही काळजी सुद्धा घेऊ शकता। तर अशी बाजरीची एक रेसिपी म्हणजेच बाजरीची खिचडी। काही जण याला खिचडा असं सुद्धा म्हणतात आणि करायला अतिशय सोपी अशी ही खिचडी आहे। तर इन्ग्रेडियंट जर का बघायचे झाले तर बाजरी आपण इथे घेणार आहोत, पण बाजरी अख्खी घ्यायची। अनेक जण बाजरी थोडी बारीक करून किंवा बाजरीचा रवा करून ह्या खिचडीमध्ये वापरतात, पण मधुमेहींसाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही एखाद्या पदार्थावर जितकं जास्त प्रोसेसिंग कराल तितका त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढत जातो। म्हणजे अख्खी बाजरी आणि बाजरीचा रवा ह्याचा जर तुम्ही ग्लायसेमिक इंडेक्स कम्पेअर केलात तर निश्चितच रव्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्ती आहे। म्हणजे बाजरीचा रवा खाऊन रक्तातली साखर तुलनेनं वेगाने वाढणार आहे आणि अख्खी बाजरी खाल्ली तर हीच रक्तातली साखर तुमची कमी वेगाने वाढणार आहे। इन्ग्रेडियंट मध्ये आपण बघतोय पहिल्यांदा अख्खी बाजरी वापरायची आहे आणि ही बाजरी पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये 8 तास भिजवणार आहोत आणि मग त्याला मोड आणणार आहोत। येस, बाजरीला खूप छान मोड येतात जर तुम्ही ती 8 तास छान भिजवून बांधून ठेवलीत एखाद्या मऊ कापडामध्ये, किंवा अगदी आपली सूप गाळायची गाळणी असते त्याच्यामध्ये भिजवलेली बाजरी तुम्ही काढून घेतलीत आणि वरती झाकण ठेवलं, उबदार जागी तुम्ही ती गाळणी ठेवलीत तर त्या बाजरीला खूप छान मोड येतात। आणि अशी ही मोड आलेली बाजरी अतिशय पौष्टिक सुद्धा होते आणि त्यातले काही अँटी न्यूट्रिएंट्स कमी सुद्धा होतात। बाजरीमध्ये विशेषतः काही गॉयटरोजेन्स असतात जे थायरॉइड ज्यांना आहे, हायपोथायरॉइडिझम आहे अशांसाठी जरा त्रासदायक असतात। तर तुम्ही ही जर का प्रोसेस केली तर त्यातलं गॉयटरोजेन्सचं प्रमाण थोडं कमी होतं आणि काही अँटी न्यूट्रिएंट्स सुद्धा कमी होतात। तर ही मोड आलेली बाजरी तुम्ही जर का एक वाटी भरून घेतलीत तर तुम्हाला यामध्ये तितकीच म्हणजे सेम प्रमाणामध्ये डाळ घ्यायची। आता कुठली डाळ यात सुद्धा आपण थोडीशी ट्रिक एक वापरणार आहोत, ती म्हणजे डाळ सुद्धा आपण सालीसकट घेणार आहोत, कारण डाळीची साल जेव्हा तुम्ही काढता तेव्हा डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा वाढतो। तर सालीसकटची डाळ म्हणजेच मुगाची छिलका डाळ, किंवा तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये 2-3 डाळी सुद्धा वापरू शकता। मग याच्यामध्ये मुगाची छिलका डाळ असेल, उडदाची काळी डाळ असते ती थोडीशी वापरू शकता, किंवा मग एक सालासकटची डाळ आणि बाकी साल काढलेली म्हणजे हरभऱ्याची किंवा
तुरीची डाळ, असं कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही सुद्धा डाळी वापरू शकता. आणि डाळीचं एकूण प्रमाण जे आहे, मग एक सिंगल डाळ असेल किंवा कॉमन मिक्स केलेली डाळ असेल, तर प्रमाण बाजरीच्या इतकंच घ्यायचं. म्हणजे 1 वाटी बाजरी असेल तर 1 वाटी डाळ. आणि ह्याच्यामध्ये 2 वाट्या भरून छान चिरलेल्या भाज्या घालायच्या. मग चिरलेल्या भाज्यांमध्ये काय काय भाज्या घालू शकता, तर हिवाळ्यामध्ये जे अवेलेबल आहेत किंवा इतर कुठल्याही सीझन मध्ये ज्या सीझनल भाज्या असतात त्या सगळ्या वापरा. मटार घालू शकता, कोबी फ्लॉवर बारीक चिरून घालू शकता, फरसबी घालू शकता, गाजर बारीक चिरून घालू शकता, टोमॅटो घालू शकता, कांदा घालू शकता. आणि एक शेवटची वाटी जी आहे त्या वाटीमध्ये आपण अजून काही असे घटक घालणार आहोत की ज्याने रक्तातली साखर वाढणार नाही. मग पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर मेथी घालणार आहोत. ही मेथी पण जर तुम्ही भिजवून घेतली तर उत्तम. 2-3 चमचे भरून त्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे पण तुम्ही आधी थोडेसे भिजवून ठेवू शकता, म्हणजे ते पटकन शिजतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण थोडेसे पनीरचे किंवा टोफूचे तुकडे घालणार आहोत. म्हणजे याच्यामुळे खिचडीचा आपल्या ग्लायसेमिक इंडेक्स तर कमी होईलच, पण त्यातलं प्रथिनांचं प्रमाण सुद्धा थोडंसं वाढेल. तर हे सगळी तुमची ही पूर्वतयारी, म्हणजे हे बेसिक इन्ग्रेडियंट्स तुम्ही एकत्र करा. त्यानंतर छोटे छोटे इन्ग्रेडियंट्स आपल्याला नेहमीचे लागणार आहेत खिचडीसाठी. ते म्हणजे मसाले, जे तुम्हाला आवडतात ते मसाले तुम्ही वापरू शकता. यामध्ये आपलं नेहमीचं म्हणजे हिंग, हळद किंवा तिखट हे आहेच, पण याच्याबरोबर तुम्ही थोडासा गोडा मसाला वापरू शकता. किंवा जर तुम्हाला काही खडा मसाला थोडासा बारीक करून याच्यामध्ये घालायचा असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल दालचिनीचे 2 तुकडे, काळे मिरे 1-2-3 किंवा लवंग एखाद दुसरी, हे बारीक करून घालायचं असेल तर तेही वापरू शकता. तमालपत्र तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आणि बाकीचे इन्ग्रेडियंट जे आहेत ते म्हणजे तेल आहे, चवीपुरतं मीठ आहे, आणि गार्निशिंगसाठी तुम्हाला छान बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं, लिंबू, हे सगळं जर का तुम्ही एकत्र ठेवलं तर निश्चितच ही खिचडी दिसायला पण छान दिसेल आणि अगदी चविष्ट सुद्धा होईल आणि आरोग्यदायी सुद्धा होईल. तर आता प्रोसिजर बघूयात की कशी करायची ही खिचडी. अगदी सोपी आहे. आपल्याला पहिल्यांदा तेल घ्यायचंय प्रेशर कुकर मध्ये. आपण ही खिचडी डायरेक्ट कुकर मध्ये करणार आहोत, त्याच्यामुळे जर का शक्य असेल तर स्टीलचा प्रेशर कुकर वापरा, असं मी आवर्जून सांगणार आहे. अल्युमिनियमचा प्रेशर कुकर डायरेक्ट खिचडी करायची असेल तर त्यासाठी वापरू नका. तर या स्टीलच्या प्रेशर कुकर मध्ये आपण आधी तेल घेणार आहोत. थोडंसं तेलामध्ये फोडणी करणार आहोत. फोडणीमध्ये तुम्ही नेहमीच मोहरी, जिरं किंवा हिंग, हळद सगळं घाला. त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा लसूण घालू शकता, थोडा कढीपत्ताही घालू शकता, किंवा आल्याचेही थोडे तुकडे किंवा आल्याची पेस्ट पण घालू शकता. हे सगळं फोडणीमध्ये तुम्ही छान परतून घेतलं की कांदा थोडासा परतून घ्या, टोमॅटो परतून घ्या, आणि मग बाकीच्या ज्या भाज्या तुम्ही छान कापून घेतल्या त्या थोड्याशा लाईटली परतून मग तुमचे बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आपण एकत्र करून ठेवले आहेत की 1 वाटीभर बाजरी, 2 वाट्या भाज्या, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी बाकीचे जिन्नस, असे 5 वाट्या आपला एकूण जे प्रमाण आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला याच्यामध्ये घालायचं. मग तुम्हाला खिचडी किती करायची आहे ह्याच्यानुसार तुम्ही तुमच्या वाटीचा आकार ठरवा. कमी खिचडी करायची असेल किंवा थोडीशीच करायची असेल तर वाटी छोटी घ्या, किंवा 4 जणांसाठी करायची असेल तर वाटीचा आकार मध्यम घ्या, 8 जणांसाठी करायची असेल तर वाटीचा आकार मोठा घ्या. तर तुम्ही क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता, पण मी प्रमाण सांगितलंय किती घ्यायचंय. तर दिलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही ही खिचडीचे इन्ग्रेडियंट सगळे एकत्र करा, छान मिक्स करा, आणि साधारण ह्याला 4 वाट्या किंवा 5 वाट्या तुम्हाला जशी खिचडी मऊ हवी त्यानुसार पाणी घालायचं याच्यामध्ये, आणि खिचडी छान शिजवायची कुकरमध्ये. कुकरमध्ये पण खिचडी शिजवताना जेव्हा कुकरला शिट्टी यायला लागेल तर तेव्हा गॅस कमी करा, आणि मग 10 किंवा 15 मिनिटं छान शांत हळू गॅस चालू असू देत मंद आचेवरती, आणि मग 10 ते 15 मिनिटांनी गॅस बंद करा. उगीच शिट्ट्या काढायची गरज नाही. शिट्ट्या मोजणं ही जरा आता आउटडेटेड पद्धत झाली आहे, आणि आता माहिती झालंय की शिट्ट्या जेव्हा येतात तेव्हा त्याच्याबरोबर सगळी वाफ वाया जाते कुकर मधली, आणि ज्या वाफेच्या प्रेशर खाली अन्न शिजणं अपेक्षित असतं ती वाफ जर का निघून गेली शिट्ट्याहून तर निश्चितच तुम्हाला गॅस जास्ती लागणार आहे, आणि ही काही इकॉनॉमिकल पद्धत नाहीये. शिट्टी आल्यानंतर गॅस कमी करून 10 ते 15 मिनिटात खिचडी छान शिजणार आहे. नंतर गॅस बंद करून वाफ बसली की खिचडी तुम्ही सर्व करू शकता, आणि छान गार्निश करून तुम्ही ती खाऊ शकता. खाताना बरोबर 1 चमचा तूप सुद्धा घेऊ शकता. याच्यामुळे खिचडीचा ग्लायसेमिक इंडेक्स अजून थोडासा कमी होणार आहे आणि पोट सुद्धा छान भरणार आहे. तर ही खिचडी जी आहे बाजरीची
ती अतिशय पौष्टिक, करायला सोपी, पोटभरीची आहे आणि मधुमेहींसाठी सुद्धा रक्तातली साखर फार न वाढवणारी आणि एक वन डिश मील आपण जे म्हणतो तसं आहे. पण या खिचडी बरोबर तुम्हाला घ्यायचंच असेल सोबतीला काही, तर निश्चितच एखादी कोशिंबीर, एखादी वाटीभर दही किंवा ताक हे तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. रायतं घेऊ शकता, एखादी चटणी घेऊ शकता. असे इतर कुठलेही धान्य नसलेले पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्स फारसे नसलेले पदार्थ तुम्ही या खिचडी बरोबर घ्या, जेणेकरून तुमच्या रक्तातली साखर फार वाढणार नाही. तर अशी खिचडी तुम्ही यापूर्वी कधी केली असेल तर तेही मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि जर केली नसेल तर ती डेफिनेटली या नवीन वर्षात हिवाळ्यामध्ये करून मला तुमचे अनुभव कळवा की ही खिचडी कशी झाली आणि ती खायच्या आधी आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी रक्तातल्या साखरेचं काय झालं. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते. चला, आज थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विजचं विनर अनाउन्स करायचं आहे आणि मागच्या सोमवारी आम्ही आमच्या यूट्यूब कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला होता मधुमेहींसाठी स्पेशल, की मधुमेहींनी आहारात कोणत्या भाज्या आवर्जून घ्याव्यात. आणि याचं उत्तर अनेक जणांनी दिलंय. बऱ्याच जणांनी भाज्यांची नावं अशी लिस्ट करून दिली आहेत, पण त्यामागचं लॉजिक खूप जणांनी समजावून नाही सांगितलंय. म्हणजे ह्याच भाज्या का किंवा ह्या भाज्यांचे काय उपयोग आहेत हे फार जणांनी नाही सांगितलंय. आणि तुम्ही उत्तर देताना ते थोडंसं इलॅबरेट करणं अपेक्षित आहे, की तुम्हाला या उत्तरामागची तुमची भूमिका काय आहे हे सांगणं अपेक्षित आहे. आणि असं उत्तर दिलंय आपल्या एक दर्शक प्रियांका बदादे यांनी. त्यांनी भाज्यांची नावं पण लिहिली आहेत आणि त्याच्यापुढे ब्रॅकेटमध्ये या भाज्यांमधनं काय मिळतं, म्हणजे कुठलं न्यूट्रिएंट मिळतं त्याचंही नाव लिहिलंय. त्यामुळे त्यांचं उत्तर आम्ही बक्षीसाठी निवडतोय आणि त्यांना विनर म्हणून अनाउन्स करतोय. तर खूप खूप अभिनंदन. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला हवं असेल तर माझे आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्ही जरूर बघा. या व्हिडिओजमधनं तुम्हाला आजच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. तर चला, असंच मंडे क्विजच्या माध्यमातनं आणि मंगळवारी माझ्या व्हिडिओजच्या स्वरूपातनं भेटत राहूयात आणि नवीन वर्षामध्ये असंच डायबिटीस विषयी खूप शिकत राहूयात आणि आपला हा प्रवास असा एकत्र नेहमीच चालू राहू दे,